जालिंदर सुपेकरांवर 6 मोठे आरोप। 2023 मध्ये कैदी गायकवाडांकडून सुपेकरांनी 550 कोटी रुपये मागितले। अमरावतीतील कैद्याचे वकील निवृत्ती कराड यांचा सुपेकरांवर गंभीर आरोप। गायकवाड कुटुंबाकडून माझ्या मुलीचा विकृतपणे छळ, मुलगी जिवंत वाचवण्यात आम्ही यशस्वी। सुपेकरांनी कैदेतील 550 कोटी मागितलेल्या गायकवाडांचे सासरे माजी आमदार दीपक साळुंखेंचा आरोप। दिवाळी फराळात सुपेकरांनी कैद्यांना 1200 रुपये किलोची जवळपास 5 कोटींची काजू कतली खायला घातली, मात्र कैद्यांनी ती खाल्लीच नाही। राजू शेट्टींचा सुपेकरांवर गंभीर आरोप। जालिंदर सुपेकरांमुळेच वादग्रस्त मेहुणे शशिकांत चव्हाणांचं प्रमोशन झालं का, अशी चर्चा। पोलीस अधिकारी चव्हाण यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अॅट्रॉसिटीचाही गुन्हा दाखल। दोन भावांनी बोललं पाहिजे, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर अमित ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। आम्ही सकारात्मक, महाराष्ट्र हितासाठी कोणताही त्याग करायला तयार। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। प्रस्ताव येईल त्या दिवशी योग्य तो निर्णय राज ठाकरे घेतील। मनसे ठाकरेंच्या सेनेच्या युतीच्या चर्चांवर देशपांडे यांची प्रतिक्रिया। बीएमसी निवडणुकीसाठी दोन्ही ज्युनियर ठाकरे मैदानात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंवर बीएमसीची जबाबदारी, तर निवडणुकीआधी मनसेकडून अमित ठाकरे ही ऍक्टिव्ह। 9 जूनपासून ठाकरेंची शिवसेना पालिकेच्या तयारीसाठी सुरुवात करणार। लढा आपल्या मुंबईचा, अशी ठाकरेंच्या शिवसेनेची टॅगलाईन असणार। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा आज लोकार्पण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। इगतपुरी आमने शेवटचा 76 किलोमीटरचा मार्गही सेवेत येणार।